आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। शेजारी लघुशंका करणाऱ्यांना हटकल्यानं पती पत्नीवर तिघांकडून कोयत्यानं वार। एडीभाईच्या मुलांचे कृत्य। पती पत्नी कट्ट्यावर बसलेला असताना त्यांच्या शेजारी उभे राहून लघुशंका करणाऱ्या तरुणाला हटकले। या कारणावरून 3 तरुणांनी पत्नीच्या डोक्यात कोयत्यानं वार केले। पतीला पकडून आम्ही इथंच लघवी करणार, आम्ही एडीभाईची मुले आहोत, आम्हाला अडवणार काय, आजच तुझी विकेट टाकतो असं बोलून पतीच्या डोक्यात कोयत्यानं वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। शास्त्रीनगर चौकात शनिवारी सकाळी घडलेल्या घृणास्पद प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। पण सिंहगड रोडवरील वडगाव इथं घडलेल्या या प्रकाराकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले। याबाबत धायरी येथील महादेवनगर इथं राहणाऱ्या 37 वर्षाच्या महिलेनं सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचे पती हे शुक्रवारी सायंकाळी कामावरून दुचाकीनं घरी निघाले होते। क्षेत्रीय कार्यालयाच्या समोरील बाजूला असलेल्या कट्ट्यावर बसून ते गप्पा मारत होते। रात्री 8 वाजेच्या सुमारास ते बसलेल्या कट्ट्याच्या जवळ एक दुचाकी थांबली। त्या दुचाकीवरून 3 जण उतरले। त्यापैकी एक जण त्यांच्या शेजारीच उभा राहून लघुशंका करू लागला। तेव्हा फिर्यादीच्या पतीनं त्याला लेडीज समोर लघवी करतोस असं विचारले। त्यावर तो मुलगा शिवीगाळ करू लागला। तेव्हा फिर्यादी महिलेनं तुम्ही आम्हाला शिव्या का देता असं विचारले। त्याच्यापैकीच पिस्ता कलरचा चेक्स शर्ट घातलेल्या मुलानं पतीला धक्का मारला। कमरेला लावलेला कोयता काढून तो उलटा करून फिर्यादी यांच्या हाताच्या पोटरीवर मारला। त्यांचा गळा पकडला, त्यांच्या डोक्यात कोयत्यानं वार केला। त्याचे पती त्यांना सोडवण्याकरता मध्ये आले असता एकानं पतीला पाठीमागून पकडलं। दुसऱ्यानं वडगाव आमच्या भाईचं आहे, आम्ही इथंच लघवी करणार, आम्हाला कोण अडवतं तेच बघतो, तू मला अडवणार काय, आजच तुझी विकेट टाकतो असं म्हणून हातातील कोयत्यानं पतीच्या डोक्यात वार केला। पतीनं तो वार चुकवण्याचा प्रयत्न केला, पण तो डोक्याच्या मागील बाजूला लावून ते जखमी झाले। त्यांच्या सोबतच्या तिसरा शिवीगाळ करू लागला। त्यांच्या आवाजानं नागरिकांची गर्दी होऊ लागल्यानं ती तिघे पळून गेले। पुढे जाऊन त्यांनी हातातील कोयते हवेत नाचवत गोंधळ घालून लोकांना धमकावलं। या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले तपास करत आहेत।